हॅलो. तर आज मी दाखवणार आहे की तुळशी बागेतून काय काय खरेदी केली. तर ह्या पिशवीमध्ये ती सगळी खरेदी मी ठेवली आणि मला 4-5 दिवसापासून व्हिडिओ बनवायचा होता, कारण मी मंडेला गेले होते आणि 2-4 दिवस झालेच आता, पण काही टाइमच भेटत नाही. जेवढा लॉंग व्हिडिओ बनवायला टाइम लागतो ना, तेवढा मला शॉर्ट्स व्हिडिओ बनवायलाच टाइम लागतो. त्यामुळे मग लॉंग व्हिडिओ बनवायचे राहून जाते. आणि ही पिशवी ना मला तिथं आवडली होती म्हणून मग मी घेतली. काहीतरी 80 रुपयाला ही पिशवी भेटली होती. तर चला मी दाखवते की मी काय काय खरेदी केली. आता मी जास्त काही घेतलं नाही. आता तुळशीबाग म्हटलं ना की लेडीजचं जास्त सामान असतं, जेंट्सचं नसतं. तर मुलगा आल्यावर म्हटला की मला काय आणलंय, तर त्याला मी काहीच आणलं नव्हतं, कारण तिथं मुलांचं काही भेटतच नाही. आणि कंपॉस पाऊच वगैरे होते, पण तो ऑलरेडी त्याच्याकडे होता. जो मी डीमार्ट मधून 250 रुपयाला घेतला होता ना, तिथं तो 100 रुपयाला होता फक्त. मला असं वाटलं थोडं थांबलो असतो आणि तुळशीबागेतून घेतला असता तर फायदा झाला असता 150 रुपयाचा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, मी इशूसाठी हे घेतले असे छोटंसं टी शर्ट टाईप आहे. असे मी 2 घेतलेत. एक ऑलरेडी तिने वापरायला काढलाय आणि एक हा. आणि कपडा पण छान आहे, असं डीमार्टमध्ये जसा कपडा असतो ना तसा कपडा आहे याचा. आणि हे 100 रुपयाला, 200 रुपयाला 2. तिथं कॉटनचे जास्त होते, म्हणजे उन्हाळ्यामध्ये घालण्यासाठी जास्त छान छान कपडे होते. आणि लेडीजचे पण होते, शॉर्ट कुर्ती वगैरे. शॉर्ट कुर्ती आवडतेच मला, पण मी ह्यावेळेस ना घेतले नाही एवढे. आणि हे नॅपकिन घेतले, असे 3 नॅपकिन. आणि नॅपकिन तर एवढे भारी आहेत ना तिथं, म्हणजे फरशी पुसायला आणि त्यानंतर हात पुसायला वगैरे. आणि स्वस्तात मस्त 50 रुपयाचे मी हे 3 घेतले. आणि ह्याची क्वालिटी पण खूप जास्त भारी आहे. त्यानंतर मी अशा 2 फ्रॉक घेतल्या. अशी कॉलर आहे त्याला, आणि ही कॉलर ना एकदम भारी वाटते. आणि ही अशी फ्रॉक आहे आणि मागं अशा नॉड्स आहेत त्याला. आणि या फ्रॉक्स ना तिला एवढ्या भारी दिसतात. अशा 2 फ्रॉक घेतल्या मी. ही फ्रॉक पण 100 रुपयाला. तो 150ला 1 म्हणत होता आणि 200ला 2 दिल्या. मला असं वाटतं 150ला 2 मागायला पाहिजे होत्या, देऊन टाकल्या असत्या, पण अगोदर ते लक्षात नाही आलं. माझी एवढी खरेदी केलीच नाहीये, मी तिची जास्त खरेदी केली आहे. त्यानंतर ह्या शॉर्ट्स ऑलरेडी मी तिला 2-3 वापरलेल्या आहेत. 150 रुपयाला 1 शॉर्ट्स आहे. मी पिंपरीच्या मार्केटमधून घेतल्या होत्या, पण ह्या एवढ्या टिकतात ना, नाही ह्याचा कलर जातो ना, ह्या फाटतात तुटतात. फक्त हे ना, हे थोडंसं निघू शकतं, म्हणजे निघून जातं हे धुवून. पण ते जरी निघून गेलं ना तरी ह्या छान वाटतात. आणि डेली यूजला पण ह्या शॉर्ट्स एकदम मस्त दिसतात. अजून काय घेतलंय, अजून हे कॉम्पॅक्ट वगैरे होते तिथं. हे कॉम्पॅक्ट छान वाटलं मला. हुडा ब्युटीचं कॉम्पॅक्ट हे. आणि त्यानंतर ही लिपस्टिक तर एवढी भारी आहे ना, म्हणजे 24 तास जरी लावून ठेवली ना तरी ही लिपस्टिक निघत नाही. पण माहित नाही कंपनीची आहे का नाही. हुडा ब्युटीचीच आहे ही पण ओरिजिनल माल आहे का नाही माहित नाही, कारण तुळशीबागेमध्ये ते जे आतमध्ये मार्केट आहे ना, मी तिथं घेतलेलं आहे. पण कॉम्पॅक्ट मस्त आहे. आणि लिपस्टिक मी तिथे लावून बघितली होती इथं हाताला, तर ती घरी येऊपर्यंत होती व्यवस्थित. आणि त्यानंतर हे घेतले मी कानातले झुमके. असे मोठे मोठे कानातले मी जास्त घालत नाही, पण मला असं वाटतं कधीतरी घालायला पाहिजेत असे, जे की छान वाटतात साडीवर वगैरे पटकन घालायला. मला हे खूप जास्त आवडले. आणि याच्या पिंपरीच्या मार्केटमध्ये हे ना 150 का 200 रुपयाला देत होते. हे तिथं 100 रुपयाला भेटले. सो मग मी एक घेऊन टाकलं. कधीतरी साडीवर घालायला छान आहे. त्यानंतर हे एक गळ्यातलं आहे. मला असा चोकर घ्यायचा होता. मी ऑफलाईन फर्स्ट टाइम घेतलाय, जास्त ऑनलाईनच घेतलेले. हे असं आहे आणि मला ह्याची ना डिझाईन खूप जास्त आवडली. त्याच्यावरती हे छोटे छोटे कानातले आहेत, पण ते कानातले ना खूप जास्त छोटे येतं. याच्यावरती ते झुमके पण मस्तपैकी मॅच होतील. हे असं आहे, नाजूक डिझाईन आहे. मी हे घेतले कारण हे मला पण आणि माझ्या मुलीला पण घालायला यूज होईल म्हणून. म्हणजे कधीतरी जर तिने ते नऊवार वगैरे घातली तर त्याच्यावरती ना हे मस्त दिसून जाईल. आणि ह्याच्यावरती ना हे कानातले पण मस्तपैकी बसतील. तर अशी होती, एवढीच होती खरेदी माझी. मी जास्त काही खरेदी नाही केली. त्यानंतर ही एक बॅग, आणि ही बॅग काहीतरी ना 80 रुपयाला एक बॅग होती. 150ला 2 मागितल्या पण दिल्या नाही, आणि ही 80 रुपयाला भेटली.
मला खूप जास्त आवडली, म्हणजे भारी आहे. कधी मार्केटला वगैरे गेलो ना तर घालायला होईल. तर अशी होती माझी खरेदी. कसं वाटलं सांगा. म्हणजे खूप थोडी खरेदी केली, कारण फक्त मी फिरले आणि जास्त एक्सप्लोर केलं. जास्त काही खरेदी केलीच नाही. म्हणजे शॉर्ट कुर्तीज घ्यायच्या होत्या, पण त्या पण काही मला एवढ्या अशा नाही का आवडल्या नाही, आणि एवढं दमलोत फिरून फिरून, त्यामुळे काही घेतलं नाही. मग नेक्स्ट टाइम त्या काही इथं पण भेटून जातात पिंपरीच्या मार्केटमध्ये, त्यामुळे काही नाही. तर चला, अशी होती माझी खरेदी. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू